वेलकम करता आयचे प्रेस कॉन्फरन्स स्पेशली कॉल आउट केला कित्याक ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंत यांच्यानी 6 वर्सां सक्सेसफुली कंप्लीट केलेली आसा एज BJP लॉंगेस्ट सर्विंग चीफ मिनिस्टर. आमी सगळे आमकां एक प्राऊड मुवमेंट की तेंची 6 वर्सां जी आसा ह्या 6 वर्सांत एक बरें डेव्हलपमेंट आमकां गोंयांत पळोवंक मेळ्ळें, बऱ्यो चेंजीस आमकां गोंयांत पळोवंक मेळ्ळ्यो आनी आयज तुमच्या माध्यमांतल्यान ऑनरेबल चीफ मिनिस्टराक कॉंग्रेच्युलेट करता की तेंच्यांनी हो तेंचो कार्यकाळ 6 वर्सांचो बऱ्या तरेन कंप्लीट केलेलो आसा आनी फुडली जी वाटचाल आसा तेका हांव तेका ऑल द बेस्ट म्हणटा. आतां फुडली जी हे आसा डिटेल्स ती सिद्धार्थ भाई तुमकां दितलो. सगळ्यांचे स्वागत आसा. होळी शिगम्याच्या धाकटुकींतल्यानय तुमी वेळांतल्यान वेळ काडून हांगा आयले म्हणून सगळे मिडिया भाव भयणांचे हांव आभार मानता. 17 मार्च 2019 सगळे जाणांक एक दुख्खद घटना घडली. मनोहरभाई हे तेन्नाचे आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री आशिल्ले, ते तांचो देहांत जालो. खंय तरी एक गोंयांत एक बरो लिडर आमचे कडल्यान पयस गेलो. त्या परिस्थितीत 2019 मार्चाक डॉ प्रमोद सावंतान ऍडमिनिस्ट्रेशनाची एक राज्याचो मुख्यमंत्री म्हणून धुरा सांबाळ्ळी आणि थंयच्यान सलग गेली 6 वर्सां एक अविरत अथक काम करून गोंय राज्याक एक बरे पावण्यार हाडून दवरला. आमी जर पळयता पॉलिटिकल फ्रंटार हांव घेतलो, मागीर म्हज्या नंतर आमचे ऑनरेबल मिनिस्टर सुभाष फळदेसाय बाब हे गव्हर्नमेंटाचे अचिव्हमेंट सांगतले, प्रमोद सावंताचे अचिव्हमेंट सांगतले. पूण एक पक्ष आनी गव्हर्नमेंट पळय जाल्यार सक्षमपणे दोगांयकूय बरोबर व्हरपाची कामगिरी डॉ प्रमोद सावंत हाणें यशस्वीपणे पार पाडल्या. म्हणजे आमचे आदले पक्षाचे अध्यक्ष आणि आताचे राज्यसभेचे खासदार बाबसांचे तानावडेजी आणि सध्याचे आमचे यंग पक्षाचे अध्यक्ष दामू नाईक हांचे बरोबर एक क्लोज कोऑर्डिनेशन, पक्षाचे सगळे पदाधिकारी हांचे बरोबर क्लोज कोऑर्डिनेशन करून पक्ष, कार्यकर्तो आणि सरकार हातून एक बरे प्रमाणे एक कोऑर्डिनेटेड एफर्ट सगळे आणि ताचे आमकां परिणामय दिसता. म्हणजे 2019 जर पळयले जाल्यार राज्याची धुरा सांबाळटकीर रोखडेच जनरल इलेक्शन आयले. आमचे नरेंद्र मोदीचे इम्पॉर्टंट इलेक्शन आशिल्ले, दुसरें इलेक्शन आशिल्लें आनी तातूंत आमकां गोंय राज्यात बरे प्रमाणात यश मेळत. आमचे श्रीपाद भाऊ हो उत्तर गोवा मतदारसंघातल्यान निवडून आयलो आनी दक्षिण गोंय थोडेशे मार्जिनान आमी चुकले. 2019 पार पडून जेन्ना आमी मार्च म्हयन्यात परत एकदा 2020 आयले तेन्ना कोविड हे एपिडेमिकाचो सगळे जगभर स्प्रेड जालो, परिणाम जालो आनी आमकां आतां फाटल्यान जर पळयत जाल्यार तो काळ खूब इजी दिसता. पूण तो काळ असो कठीण आशिल्लो की फुडें कांय दिसना आशिल्लें. कितें जातलें, कशें जातलें कळना आशिल्लें. झेडपी इलेक्शन 21 मार्चाक आशिल्ले, 20 मार्चाक लॉकडाऊन जालो. झेडपी इलेक्शन एका दिसान पोस्टपोन जालें इनडेफिनेटली आनी फुडें जेन्ना कांयच आमकां नजरेक येना आशिल्लें त्या परिस्थितींतल्यान डॉ प्रमोद सावंतान गोंय राज्याक एक बरी दिशा दिली. सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशनाचेर पकड आपली बरी घट्ट केली. प्रत्येक गरीब मनशा कडेन धान्य पावता. जे लोक रस्त्यार आशिल्ले, जांचे कडेन हांगा लेबर हांगा आमचे आशिल्ले, तांकां कुक्ड मील सेल्फ हेल्प ग्रुपा कडल्यान त्या कंडिशनान, म्हणजे आयज आमी उलयतना आमकां खूब इजी दिसता पूण तेन्ना 2020 आमी जर पळयता जाल्यार रस्त्यार शुकशुकाट आशिल्लो. खूब जाणांची बिकट परिस्थिती आसली. त्या परिस्थितींतल्यान गोंय राज्याक गोंयच्या इकॉनॉमिक कंडिशनाक आनी गोंयच्या सगळ्या सामान्य जनतेक झळ कशीच पोसपाक दिवना आनी हाचे बद्दल हांव तांचे खरेंच मनाकाळजांतल्यान अभिनंदन करता. एक कठीण परिस्थितींतल्यान ताणें गोंयाक एक नव्या दिशेन व्हरपाचो प्रयत्न केलो
आणि एंड ऑफ 2020 स्वयंपूर्ण गोवा आमचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदीन आत्मनिर्भर भारत म्हणून एक प्रकल्प लॉन्च केला आणि त्याच धर्तीचेर गोंयकारा खातीर गोंयकाराक आमच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या पांयार उबे करपा खातीर स्वयंपूर्ण गोंय हे एक अभियान ताणें लॉन्च केलें 2020 साली 2000 आमकां डिसेंबराक झेडपीची परत एकदा इलेक्शनां डिक्लेअर जाली आणि तेन्ना इट वॉज अ लिटमस टेस्ट फॉर डॉक्टर प्रमोद सावंत लिडरशिप खंय तरी ताची लिडरशिप लोकां कडेन पावल्या काय ना हाजी एक टेस्ट आशिल्ली आणि म्हाका एक प्राऊड फिलिंग जाता की हय ह्या टेस्टान भारतीय जनता पक्ष आमचे सगळे नेते आणि आमचो गोंय राज्याचो नेतो डॉक्टर प्रमोद सावंत हाणें सक्सेसफुली उत्तर गोंय आणि दक्षिण गोंय दोन्ही जिल्हा पंचायती आमी जिखून हाडल्यो आणि भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद थंय कारभार स्थापन केलो ते 2022 जर पळयता जाल्यार डेफिनेटली आमकां सगळ्यांक खबर आसा एक हिस्टॉरीक इलेक्शन हे सगळे म्हणटाले की ना गोंयाक भारतीय जनता पक्ष येवचो ना आतां गोंयाक खंय तरी नवो लिडर आयला डॉक्टर प्रमोद सावंताच्या मार्फत आणि ना हो जेम तेम भारतीय जनता पक्षाक 8, 9, 10, 11 अशे खंय तरी फिगर आयिल्ली पूण भारतीय जनता पक्ष डॉक्टर प्रमोद सावंत आणि तेन्नाचे अध्यक्ष आमचे सदांचे तांदळे हांचे लिडरशिपी खाला जेन्ना इलेक्शनाक गेलो एक नारोच घेवन लोकां फुडें गेलो की 20 प्लस 22 प्लस 22 सीट आणि परत एकदा कार्यकर्त्यांनी प्रचंड असे परिश्रम घेऊन डॉक्टर प्रमोद सावंताच्या लिडरशिपी खाला हांगा गोंयांत स्वताचे परत एकदा 20 सीट निवडून हाडले लोकांचो पूर्ण पाठिंबो या सरकाराक आसा हे दाखवून दिले परत एकदा नेटान कामाक लागून 2022 प्रशासन तुमच्या दारी हे नवे एक अभियान लॉन्च केले म्हणजे स्वयंपूर्ण गोंय हे आशिल्लेच पूण खंय तरी परत एकदा ऍडमिनिस्ट्रेशन हे लोकांपर्यंत पावोवपाक एक नवे अभियान चालू केले आणि म्हाका दिसता गोंय राज्य एकमेव राज्य आसा भारत देशांत ज्या जाग्यार गव्हर्नमेंट ऑफिसर्स हे शेनवार दीस सुटयेच्या दिसा प्रत्येक ग्रामपंचायतीन वचून बसता लोकांकडेन इंटरॅक्ट जाता लोकांच्यो समस्या सोडयता लोकांपर्यंत गव्हर्नमेंटाच्यो स्किमी पावता हे पळयता म्हाका दिसता प्राईम मिनिस्टर माननीय प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदीन हे एप्रिशिएट केले आणि बाकीच्या मुख्यमंत्र्यांक सांगले की गोंय जशें ह्या वाटचालीचेर आसा स्वयंपूर्ण गोंय प्रशासन तुमच्या दारी अशें बाकीच्या राज्यांनी करपाक जाय 2023 ही परत 2022 ग्रामपंचायत इलेक्शनां जाली आणि तुमकां सगळ्यांक खबर आसा की जवळ जवळ 90% पंचायती ह्यो भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्याखाली आयल्यो लोकांनी परत एकदा संधी दिली आणि परत एकदा शिक्कामोर्तब केले की खंय तरी हय भारतीय जनता पक्ष आणि डॉक्टर प्रमोद सावंत हे गोंयाक गोंयकारांक जाय अश्यो कित्येक पॉलिटिकल माइलस्टोन्स आमी क्रॉस केले म्हणजे 2024 परत जनरल इलेक्शन जाले तातूंतय आमकां बरें यश मेळ्ळें 2000 आमचे सांखळे आणि फोंडा हे म्युनिसिपालिटी इलेक्शन 2023 जाली तातूंतय आमकां म्हणजे सांखळे म्युनिसिपालिटी भारतीय जनता पक्षा कडेन केन्नाच नाशिल्ली परत एकदा लोकांच्या मनात डाऊट आशिल्लो की खंय तरी डॉक्टर प्रमोद सावंत स्वताच्या कॉन्स्टिट्युएन्सीन लोक ताका एक्सेप्ट करतले काय ना लोकांनी भरघोस मतां दिवन सांखळे म्युनिसिपालिटी डॉक्टर प्रमोद सावंत ताब्यात दिली आणि ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे केंद्रात नरेंद्र मोदी राज्यात डॉक्टर प्रमोद सावंत आणि म्युनिसिपल ग्रामपंचायत लेवलाचेरय भारतीय जनता पक्ष अशें एक समीकरण एक नवें समीकरण गोंयकारांनी फुडें हाडलें आनी म्हाका दिसता ही 6 वर्सां एक पक्षाक आनी सरकाराक बरोबर घेवन वचपी असो आमचो डॉक्टर प्रमोद सावंत हो आमचो नेतो आसा हांव तांचे 6 वर्सां कंप्लीट केल्ल्या बद्दल अभिनंदन करता आनी अशीच भारतीय जनता पक्षाची आनी बाकीचे सगळे ध्येय धोरणां ही गोंयकारां फुडें प्रत्येक स्कीम गोंयकारां फुडें परत एकदा येणारे जे इलेक्शन आसतले म्हणजे झेडपी इलेक्शन आसतले ताजे नंतर जनरल इलेक्शन आमचे राज्याचे इलेक्शन आसतले हातूंत परत एकदा लोकय ताका पाठिंबो दितले असो म्हाका पूर्ण विश्वास आसा हांव तुमच्या मार्फत संपूर्ण गोंयच्या मुखार आमच्या डॉक्टर प्रमोद सावंत भारतीय जनता पक्षाचो एक राज्याचो आमचो नेतो ताचे अभिनंदन करता की गेली 6 वर्सां ताणें
आपले सगळे येताना मला धन दिवन गोंयकारांची सेवा केल्या, राज्याक बरे दिशेन व्हरता. हांव आमचे ऑनरेबल मिनिस्टर सुभाष बाबू फळदेसाय कडेन मागता की ताणें फुडले आपले विशय दवरतो. नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांक काळजांतल्यान येवकार. जशे सिद्धार्थ कुंकळेकर तशेंच केदार नाईक आदरणीय आमदार आणि तुमकां 6 वर्साचे यशस्वी कारकीर्द डॉक्टर प्रमोद सावंत भारतीय जनता पार्टीचे गोंयचे मुख्यमंत्री ह्या कारकिर्दी भितरले अचिव्हमेंट्स सोशल आसतले, एज्युकेशनल आसतले किंवा सामाजीक बाकीचे सगळे चौफेर जो विकास केल्लो आसा ताचो थोडोसो आढावा ताणें घेतिल्लो आसा. हांव ताचे फुडलें ही गोश्ट सांगता. म्हणजेच 17 मार्चाक आदरणीय आमचे नेते स्वर्गेस्त मनोहरभाईंचो निर्वाण जाले आणि ताच्या नंतर 19 तारखेर एक यंग तडफदार अशा आमच्या नेत्या कडेन डॉक्टर प्रमोद सावंता कडेन ह्या राज्याची धुरा मुख्यमंत्री म्हणून आयली आणि पयलें दिसतालें की हो भुरगो कितें करतलो, पूण हळूहळू पळयता पळयता मनोहरभाईंच्या पावलाचेर पावल दवरून ताणें दिल्ले आदर्श हे अत्यंत बरे प्रभावीपणान राबोवन आमचे त्या वेळेचे प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सदानंद भाई तानावडे हांच्या बरे जोडगोळी आणि गोंयचो चौफेर विकास करपाचो आणि गोंयच्या सामान्य जनतेक एक बरे सरकार, प्रशासन, सुशासन, शासन हे दिवपाचो प्रयत्न केलो आणि तातूंतल्यान ते यशस्वी रित्या आयज 6 वर्सां पूर्ण करतात. अत्यंत बरी 6 वर्सां, ज्या 6 वर्सां भितर असो केन्नाच आमकां दिसलो ना की मुख्यमंत्र्याची खुर्ची डळमळटा. एक स्ट्रॉंग नेतृत्व, एक डेडिकेटेड, एक कमिटेड नेतृत्व ह्या गोंयान भितर दिवपाची यशस्वी कारकीर्द डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तशेंच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिल्ले ते JP नड्डाजी आणि अमित शहाजी हांच्या मार्गदर्शनांतल्यान एक यशस्वी वाटचाल आयज केली आणि प्रदीर्घ काळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारामध्ये एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ 6 वर्सांचो त्यांनी आज निभायल्लो आसा आणि गोंयच्या कानाकोपऱ्यान तांचो नावलौकीक जाल्लो आसा. ज्या वेळार तांणी धुरा घेतली हातान त्या वेळाचेर व्हडलें संकट जशें सिद्धार्थ बाबान सांगला, सगळ्यात व्हडलें संकट म्हणजे ते कोविड काळान भितर म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलान धांवप, ती ऑक्सिजन पुरवणी करप, ती बेड्स निर्माण करप, ती वैद्यकीय सुविधा निर्माण करप, ती वॅक्सिनेशन करून घेवप आणि हे सगळें करता आसतना इतके आरोप जाता आसतना की हे मुख्यमंत्र्यान लोकांक म्हणजे मृत्यूच्या दाडीन भितर सोडला अशा प्रकारच्यो जेन्ना टिका जातल्यो तेन्ना डॉक्टर प्रमोद सावंतान सांगलें की भिवपाची गरज ना आणि त्या वेळार तांची ती टिंगला जाताली आणि आयज आमी पळयतात की भिवपाची गरज ना हो प्रत्येक गोमंतकीयान भितर एक विश्वासाची साथ दिता आणि डॉक्टर प्रमोद सावंत ज्या जाग्यार वतात त्या जाग्यार भिवपाची गरज ना म्हणून स्लोगन जाता आणि तातूंतल्यान सुरवात जाता. हेच त्यांच्या यशाचे एक लोकांकडच्यान प्रत्युत्तर मेळटा. आयज नवी धुरा आमच्या प्रदेशाध्यक्षाची धुरा दामोदर नाईक दामबाब हांच्या यशस्वी परत एक फावटी समर्थपणान दोघांची जोडगोळी घेऊन या आमच्या प्रदेशाची यशस्वी अशी कारकीर्द शासन प्रशासन ते मुखार व्हरतात. आमी पळयतात थोड्योश्यो गोश्टी आमी जे उपक्रम घेतिल्ले आसा, अचिव्हमेंट्स आसात, जे मायलस्टोन्स आसात ताची एक अंदुकशी म्हणजे ल्हानशी ब्रीफ हांव आयडिया दिता. तुम्ही काही दिसा पयलीं पळयताले की इंडियाज फर्स्ट केबल स्टेट कार कर्व्ड फ्लायओव्हर वो आमच्या दाबोळी एअरपोर्टाच्या नजीक वास्को शारान भितर जालो. आमी पळयतात की दक्षिणेंतल्यान उत्तरेक येवपा खातीर पणजे येवपा खातीर मडगांवच्यान जे आमकां लायनी लागताल्यो, जे त्रास जाताले, आयज फक्त 24 मिनिटां भितर आमी पावपाक शकतात कारण 8 लेन जुवारी ब्रिज हो अत्यंत बरे पद्धतीचो ब्रिज हांगा जाल्लो आसा. मनोहर पर्रीकर स्कूल ऑफ लॉ हांणी एक बरी आपली फूड स्टेप्स घातले आसा आणि एक नवे लीडर क्रिएट करपाची तांची ही संकल्पना आयज कार्यान्वित जाल्ली आसा. IIULER एडवान्सेस लीगल एज्युकेशन अँड पायोनियरिंग रिसर्च मेकिंग गोवा हब फॉर लीगल स्टडीज अँड रिसर्च हेही जाल्ले आसा. आमच्या आतांच तुम्ही पळयले आसतले की अक्षय पात्रा फाउंडेशन, अ फेमस फाउंडेशन जे 5000 लोकांक एक न्यूट्रिशन मील्स आज डेली स्कूल भुरग्यांक दिवपा खातीर ही येवजणी गोंयान भितर लाभयल्ली आसा. आमी पळयतात की बिल्डिंग
ग्रीन गोवा याच्या अंतर्गत साधारण 98 ईव्ही बसेस म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स आयज आमच्या ताफ्यान भितर आयली आणि आमचे कार्बन जे डिस्चार्ज जातालो ताका रिड्यूस करपाचें हें केलां. 461 सोलर रूफटॉप प्रोजेक्ट केल्ले आसात. ताचे 31.73 MW कॅपॅसिटी मेगावॅट कॅपॅसिटी ही आमकां प्रोड्यूस जाल्ली. 410 रूफटॉप सोलर पीव्ही प्लांट्स ऍट 15 सबस्टेशनय कार्यान्वित जाल्ले आसा. आम्ही पळयतात की आमचो देश हो शेतकऱ्यांचो देश आणि या शेतकऱ्यांच्या देशा भितर आमच्या शेतकऱ्यांक सशक्त करपा खातीर तांणी अनेक आमच्या शेतकी खात्यान अनेक योजना राबयल्यो. तातूंत भितर 915 हेक्टर जमीन नवीन लागवडी खाली हाडपाची नवीन म्हणजे तातूंत भितर इरिगेट करपाचे हो प्रकल्प जालो आणि पीएम कृषी सिंचाई योजनेच्या अंतर्गत हे काम जालें. 5892 फार्मरांक आम्ही पीएम फसल विमा योजनेचो फायदो मिळवून दिलो. 74,581 सॉइल टेस्ट म्हणजे हेल्थ सॉइलाचे हेल्थ कार्ड्स आम्ही करून दिले जाणे करून शेतकऱ्यांक आपल्या जमिनीचो कस किती आसा हे समजुपाक लागले आणि कशी पिकां घेवपाचे ह्या तांकां मार्गदर्शन आमच्या शेती खात्याकडच्यान गेले. आम्ही पळयतात की आयज एक नवो ऍक्ट आम्ही हाडलेलो आसा जाणे करून एग्रीकल्चरल लँड जी आसा ती विकपाक मेळपाक जायना आणि ताजेर कोणी म्हणजे आक्रमण करपाक जायना ही योजना ताणी हाडलेली आसा. अत्यंत कठीण अशा परिस्थिती भितर हे बिल हाडले ऍक्ट पास करून घेतलेलो आसा. आम्ही पळयतात की आमकां स्मार्ट एक्सेसिबल ट्रॅव्हल फॉर ऑल 53 बसेस म्हणजे आमची माझी बस योजना जांकां बस चलोवप शक्य जायना आशिल्ले आणि कदंबाच्या ताफ्यान भितर घेऊन 53 आम्ही माझी बस मालकांक आमच्या केडीसीच्या अंतर्गत हाडले. आम्ही पळयतात की 155 जे टॅक्सी ओनर केले जांचे कडेन कांयच नाशिल्ले तांकां धंदो करपा खातीर आम्ही मुख्यमंत्री गोंयचो टॅक्सी पात्रांव स्कीम ही मुख्यमंत्र्यान करून दिली. आम्ही पळयतात की एम्पावर इंडिया आमच्या भुरग्यांक सशक्तीकरण करपा खातीर एज्युकेशना भितर 40% रिझर्वेशन आम्ही पळयल्या खंयच जालें ना आमच्या देशान भितर. ते आम्ही न्यू NIT कॅम्पसान भितर 40% रिझर्वेशन आमच्या गोंयच्या स्टुडंटां खातीर दिवपाक आम्ही यशस्वी जाल्ले आसात. NIW प्रोवाइड्स 28 स्पेशलाइज्ड कोर्सेस हातून भितर निर्माण केल्ले आसा. आम्ही पळयतात की हेल्थ सेक्टरान भितर गोंयचें नांव इतके वयर सरता. तुम्ही पळयात की गोंयान भितर आमचे टर्शरी केअर जे GMC आसा गोवा मेडिकल कॉलेज हातून भितर आमच्या आजूबाजूतले कारवार असतले सिंधुदुर्ग असतले कोकण असतले हातूंतलेय लोक ताचो फायदो घेवपाक लागत आसात. आमचे जालेच गोंयचे आम्ही 11 सुपर स्पेशलिटी डिपार्टमेंट ऑफ GMC आम्ही अपग्रेड करून घेतलेले आसा ह्या 6 वर्षाच्या कारकिर्दीन भितर. आणि जे बांबोली गोवा मेडिकल कॉलेज एक वन ऑफ द प्रीमियर हॉस्पिटल म्हणून देशान भितर नामना मेळयल्ले आसात. आम्ही पळयतात की ह्याच हातून भितर आमचे नवे 250 बेडेड जे धारगळ आमचे आयुर्वेदा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हातून भितर जाले आणि 50% सीट आमच्या गोंयच्या खातीर आम्ही रिझर्व दवरले आसा. जरी हे सेंट्रल इन्स्टिट्यूट जाले 50% तातून भितर जे ऍडमिशन्स घेतात तांकां गोंयान भितर गोंयच्या भितर रिझर्वेशन केल्ले आसा. म्हणूनच आयज आम्ही पळयतात की इन्क्लुझिव्ह ग्रोथ गरीब कल्याण हातून भितर 104 लाख बेनिफिशरी सेक्युअर्ड अंडर अटल पेन्शन योजना. आमकां केन्ना खबरय आसना की इतल्या लोकांनी अटल पेन्शन योजनेचो लाभ घेतिल्लो आसा म्हणून. 11,979 डिवोटीज बेनिफिटेड फ्रॉम मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा. जे लोकांक परवडनाशिल्ली ही देवदर्शन यात्रा आयज खंय म्हणात तुम्ही वालंकिनी म्हणात किंवा आमचे अयोध्या म्हणात किंवा आम्ही हालीच गेले ते प्रयागराज म्हणात इतक्या लोकांक त्याचे बेनिफिट जाल्ले आसा. आम्ही पळयतात की साधारण 65,000च्या वयर आणि 440 स्कुलां हे रिसीव कोडिंग आणि रोबोटिक्स एज्युकेशन मेळटा. म्हणजे साधारण 65,000च्या वयर 440 स्कुलांनी आम्ही रोबोटिक्स आणि कोडिंग हे नवे जी टेक्नॉलॉजी आसा त्या आमकां अवगत करपा खातीर सायंटिफिक मेथड्स तांकां रुजोवपा खातीर आम्ही प्रयत्न केल्ले आसात. विद्या समीक्षा केंद्र एम्पावर्ड 2.8 लाख स्टुडंट्स and 15,000 टीचर्स विथ टेक ड्रिवन लर्निंग. म्हणजे जे कितें आमकां इनोव्हेटिव्ह आणि सायंटिफिक मेथड्स आम्ही आसात तो टीचरांनी ट्रेन केले आणि भुरग्यांनी तातूंत भितर सामावून घेतले. आणि जेन्ना महिलांच्या विषयी म्हणतात की महिलांचो आधार करप तांकां सहाय्य करप आणि तांचे सशक्तीकरण करप म्हणजेच आम्ही पळयतात 59,908 म्हणजे साधारण ते 60,000 महिला आम्ही सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रामा भितर घेतले आणि अंगणवाडी सर्व्हिसीची ही स्कीम करून काढली.
इतकेच नाही तर 1500 रुपया आम्ही प्रत्येक महिन्याक साधारण 1 गृहाधार स्किमा भितर आम्ही 1,80,000 महिलांक हे बेनिफिट आम्ही पास ऑन करतात. नियमितपणान न चुकता त्यांच्या खात्याचेर हे पैसे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर जातात. आम्ही पळयात की आमचे एव्हिएशन हातून भितर पळयले आम्ही सदांच म्हणटाले मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर आज 7.7 मिलियन आमचे पीपीए जातात. दाबोलीम इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर आम्ही 13 मिलियन पीपीए पोस्ट एक्सपान्शन जातात. आम्ही पळयताले की दाबोळी एक वेळार असो न्यूज येतालो की दाबोळी आम्ही क्लोज करतात, पण दाबोळीच्या ह्या विमानतळाचेर इतके बरे प्रमाणात विस्तारीकरण केल्ले आसा आणि तातूंत भितर नवे संधी आणि नवे टेक्निकल आम्ही म्हणजे जे कितें फॅसिलिटीज आसात त्यो करून दिल्यो. एक्सप्लोरिंग गोवा बियॉन्ड बीचेस म्हणजे आमच्या टुरिझम सेक्टरान भितर फक्त बिचा पुरते मर्यादित न रावता हे टुरिझम अत्यंत ग्रामीण भागांपासून वतले आणि आम्ही तातूंत भितर दोनापावला जेटीचे स्वदेश दर्शन स्किमीच्या अंडर रिनोव्हेशन केले. फोर्ट आग्वादाचेर आम्ही स्वदेशी दर्शन स्कीम राबयली. आता परत एक फावटी फ्युचर रेडी एज्युकेशन गोवा फर्स्ट ग्रीन स्कूल श्री विठ्ठल रुक्माई गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल इन साखळी म्हणजे साधारण 5 कोटी मोडून एक नवे इनोव्हेटिव्ह स्कूल आसा जे आदर्श स्कूल म्हणून पळोवपाक मेळटा, एक मॉडेल स्कूल म्हणून पळोवपाक मेळटा आणि प्रायमरी स्कूल इन रिजनल लँग्वेज हे सुरू केले. 672 सरकारी स्कुलां ही अपग्रेड केली ह्या 6 वर्षाच्या मध्ये. एक्सप्लोर कार्बन टुरिझम आणि होमस्टे पॉलिसीज इंट्रोड्यूस केल्यो. 12 कोटी आम्ही रिव्हिटलाइज मयम लेक म्हणजे 12 कोटी खर्च करून मय लेकाचे आम्ही सौंदर्यीकरण केले. आम्ही पळयतात की सप्तकोटेश्वर देवळा सारखे एक ओल्ड देऊळ आसा जाका खूप मोठा इतिहास आणि हे आसा संदर्भ आसा छत्रपती शिवाजी महाराजांचे. तरी सप्तकोटेश्वर टेम्पल नारव्या आम्ही परत एक फावटी रिस्टोर केले आणि आमचे जे युथ असतात तांकां बरे लीड करपा खातीर 10,166 youth were benefited with apprenticeship scheme. आम्ही पळयतात की अप्रेंटिस ही स्कीम आम्ही इंट्रोड्यूस केली जाणे करून येणाऱ्या काळात भितर तांकां ते म्हणजे कामाक जाता तेन्ना दे विल हॅव कॅपॅसिटी बिल्डिंग तांचे मदीं एक स्किल येतली म्हणून ते केले. 2,689 बेनिफिशरीज अंडर चीफ मिनिस्टर्स रोजगार योजनेच्या अंतर्गत 2,689 युवकांक ताचो फायदो जाला. आयज आम्ही पळयतात की सगळे कडेन भ्रष्टाचार म्हणटाले नोकरी खातीर कोण तरी एजंट फोफावलेले आसले. हे कमी करपा खातीर आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान एक अभिनव असो प्रयोग केल्लो आसा तो म्हणजे गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हे नॉमिनेट केले म्हणजे ताचे एस्टॅब्लिश केले आणि हो सगळो प्रोसेस आमकां मेरिटाचेर मेरिट बेज जे रोजगार आसा तो सगळ्याक मेळचो. सरकारी सेवक आसात ते या संपूर्ण टेस्टांतल्यान वतले आणि तातूंतल्यान सिलेक्शन जातले आणि हुशार भुरग्यांक नोकरी मेळटली अशा पद्धतीची ही एक प्रॅक्टिस सुरू केली. आम्ही साधारण 13,000च्या वयर डीजी शिफ्ट स्कीम आमकां अप्लाय केली टेक्निकल एज्युकेशनाक. युवा शक्ती आता बऱ्या प्रमाणात ह्या सगळ्या योजनेचो फायदो घेता मुखार वता. आमी पळयतात एक 1.4 लाख लोन्स आम्ही मुद्रा योजनेच्या अंतर्गत साधारण 1,04,000 भुरग्यांनी मुद्रा योजना आणि तेही साधारण 2,344 कोटी रुपया लोन या नवे जे उद्योग सुरू करपाक युवा आसात तांकां प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत दिल्ले आसात. आम्ही विश्वकर्मा योजना ही नवी काढलेली आसा आणि तातूंत भितर आतापर्यंत तांकां ट्रेनिंग स्कीम ताचे रजिस्ट्रेशन करपा खातीर 33,157 बेनिफिशरीनी हाचो फायदो घेतिल्लो आसा. तुम्ही पळयतात की प्रधानमंत्री रोजगार यातून भितर 24,025 एम्प्लॉईजांक बेनिफिटय जाल्ले आसा. 11,478 कॅन्डिडेट आर ट्रेन्ड अँड सर्टिफाईड अंडर प्रधानमंत्री कौशल विकास योजना ही राबयली आणि साधारण 11,500 भुरग्यांक आम्ही हा स्किल केल्ले आसा. आम्ही पळयतात की सिमलेस कनेक्टिविटी आणि स्ट्रॉंगर इकॉनॉमी हो मंत्र जावन आसा तो खऱ्या अर्थान गोंयांत भितर आम्ही राबयतात. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाची कनेक्टिविटी आसा ती आम्ही पळयली आसा की आजूबाजूचो जो ताका सर्क्यूट जे जाय पडटा ते आयज बऱ्या प्रमाणात फ्लायओव्हर करून एक बरं ट्रान्सपोर्ट सिस्टम केल्ली आसा. एनहान्स कनेक्टिविटी थ्रू नॅशनल हायवेज स्पॅनिंग
279 किलोमीटर हाच्या अंतर्गत 279 किलोमीटर ही जी एरिया असा ती कनेक्टिविटी केल्ली आसा मेन स्ट्रीम रोड्सान भितर ते कनेक्ट केल्ले आसा आणि फिशिंग कम्युनिटी मच्छीमार योजना अत्यंत प्रभावीपणान या हातून भितर राबयल्ली आसा साधारण 117 कोटी सँक्शन केल्ले आसा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत 15,250 फिशरमॅनांनी QR कोड अनेबल आधार कार्डा केली जाणे करून तांकां डायरेक्ट ट्रान्सफर तांचे जे बेनिफिट्स आसात ते मेळटले 100 TPD इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटी आम्ही काकुडा हो जो आमचो जो कचरा प्रकल्प आसा तो आम्ही परत एक फावटी कार्यान्वित जाल्लो आसा 250 TPD इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटी ही साळीगांव आसा तातून भितर नवे तंत्रज्ञान जोडून म्हणजे बाकीच्या सगळेकडचो वेस्ट उबारप आणि त्या वेस्टांतल्यानच आम्ही बरे प्रकारची इलेक्ट्रिसिटी किंवा बाकीचे सगळे करपाचे काम केल्ले आसा बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी एट कुंडय केल्ली आसा म्हणजे ज्या हातून भितर दुर्गंधी जाताली त्या दुर्गंधींतल्यान भायर काडपा खातीर आणि कचऱ्याचे विल्हेवाट लावपा खातीर व्यवस्थापन करपा खातीर बरे प्रकारचे हे सगळे आम्ही प्रकल्प हाडलेले आसा आम्ही पळयतात की गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत फायनान्शियल असिस्टन्स ऑफ 57.82 crores फॉर रिपेअर अँड कन्स्ट्रक्शन ऑफ 1583 houses through ST community under आश्रा आधार स्कीम हेही केले आसा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत 4.8 लाख बेनिफिशरीज आयज आमकां पळोवपाक मेळटात एम्पावर्ड वुमन एम्पावर्ड गोवा हातून भितर आमी 84,000 जी आमची चली भुरगीं आसात तांकां 1 लाख रुपया अंडर लाडली लक्ष्मी स्कीमीच्या अंतर्गत ह्या 6 वर्सात आम्ही प्रदान केले आसा प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रोवाइडिंग मॅटर्निटी बेनिफिट टू 48,000 महिला हे आम्ही पावोवपाक शकले होलिस्टिक हेल्थ केअर आणि प्रॉस्परस गोवा हो आमचो मंत्र जावन आसा डॉक्टर प्रमोद सावंतान या क्षेत्राने अत्यंत बरे प्रभावीपणान काम केले आसा 2.3 लाख फॅमिलीज कवर्ड अंडर या होलिस्टिक हेल्थ केअर हातून भितर केल्ले आसा आम्ही 396 कोटी रुपया डिस्पर्स केले आसात 1.1 म्हणजे 1,10,000 बेनिफिशरी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेची कारणा करून त्यांच्या आरोग्याची जो गोष्टी तांकां प्रॉब्लेम येतात तांकां तांचेर बोजा पडपाक जायना म्हणून हेही केले आसा 7.5 लाख अंशुमन भारत हेल्थ अकाउंट्स ओपन केल्ले आसा आणि हे सगळे करता असताना त्याच्या भायरय गोवा प्रोग्रेस आम्ही जर पळयले जर जायत गोयचे जे GSTP आसा स्टेट फॉर गोवा इयर 2024 हातून भितर करंट प्राइसेस इज एस्टिमेटेड रुपीज 1,21,309 crore with projected rate of 13.87% as compared to 13.73% in the previous year 2023-24 म्हणजे आमची प्रगती ही बरे तरेन बरे पेसाचेर बरे फास्ट रेटीन जाता the state has estimated GSTP per capital income 7.64 lakh म्हणजे हायेस्ट म्हाका दिसता की आमच्या गोंयांत भितर या पर कॅपिटल इन्कम दर डोई इन्कम आसा ते आमी अचीव केल्ले आसा द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आमी इम्प्लिमेंट केल्ली आसा या अकॅडमिक इयराक सावन आणि म्हाका दिसता की गोंय एक प्रगत राज्य आणि प्रॉस्परस म्हणजे प्रॉमिसिंग जो स्कीम आसात त्यो घेवन मुखार गेल्ले आसा द इम्प्लिमेंटेशन ऑफ NEP विल बी कंप्लीटेड इन ऑल ग्रेड्स बाय 2027 and 2028 आणि म्हाका दिसता देशान भितर प्रथम येवपाचो मानय आमकां मेळटलो डॉक्टर प्रमोद सावंताच्या नेतृत्वाखाली आमी रोबोटिक्स आणि बाकीचे कोडिंग केल्लेच आसा तशेंच बाकीच्यो ज्यो गजाली आसात त्यो हेल्थ केअर सेक्टरान भितर जावं आमच्या क्रीडा क्षेत्रांत भितर आसतलो अत्यंत सुंदर रित्या आमी आमचे नॅशनल गेम्स ऑर्गनायज केल्यो म्हाका दिसता की संपूर्ण आमच्या इतिहासान भितर ज्या रितीन नॅशनल गेम्स गोंयांत भितर जाल्या आणि ज्या रितीन आमच्या भुरग्यांनी प्रोग्रेस केल्ले आसा गोंयचे भुरगे एथलेट्स आसात ताणे परफॉर्मन्स दिल्ले आसा अशें आमी केन्नाच पळयलें ना म्हणून गोंय खूब मोठ्या प्रगतीन ह्या हातूंतल्यान पळयतात आमी जेन्ना प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणटात ते आमचे CHC काकोडा आमी कार्यान्वित केले विथ ऑल दी फॅसिलिटीज प्रायमरी हेल्थ सेंटर एट शिवोली केल्ले आसा आमच्या आदरणीय आमदाराच्या हातून भितर
सांग्या भितर पीएचसी सांग्यांक 1-2 वर्सां 2 म्हयन्या भितर परत एक फावटी कार्यान्वित जाता हेजे व्हडले प्रोजेक्ट्स आमी घेतिले आसात. जे प्रोजेक्ट्स आसात प्रत्येक पीएचसी साधारण 20 कोटीच्या घरां भितर ताचो खर्च वता. काकोडेचे आमचे सीएचसी आसा हातून भितर बऱ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण केल्ले आसात. हांव पळयता की आमचे टीबी मुक्त भारत किंवा टीबी मुक्त गोंय हे करपा खातीर आमचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले. संपूर्ण आमदाराक एकठांय केले आणि तांकां जे न्यूट्रिशियस फूड दिवपाक जाय, तांकां मेडिसिन दिवपाक जाय आणि तातूंत भितर टीबी मुक्त जावपाच्या मार्गार आमी आयिल्ले आसात. अशे अनेक तरेचे जे आमी उपक्रम केल्ले आसात. हांव पळयता की थोडेशे ब्रीफ आमी सांगले आसा पूण हाच्या भायर गोंयच्या सामान्य जनतेक अंत्योदय, सर्वोदय किंवा ग्रामोदय तत्वाचेर आमी आत्मनिर्भर भारता बरोबरच स्वयंपूर्ण मित्र ही संकल्पना गोंयान भितर राबयली आणि ही संकल्पना आमच्या देशान भितर आदरणीय मोदीजी हाणें इम्प्लिमेंट करपा खातीर केल्यो. आमी पर्पल फेस्टा सारको एक अभिनव असो जो इव्हेंट आसा जो आमचे सामान्य जे डिसेबल भुरगे आसात ह्या डिसेबल भुरग्यां खातीर तांचे मदीं क्षमता हाडपा खातीर आमी अत्यंत सुंदररित्या राबयल्ले आसात. अश्यो अनेक योजना आसतल्यो ज्यो आमच्या डिसेबल्सां खातीर आमी तांकां आर्म्स आसतले किंवा तांचे डिव्हायसेस आसतले, इन्स्ट्रुमेंट्स आसतले किंवा तांकां नवे जे इन्स्ट्रुमेंट आसात हे प्रदान करपा खातीर गोंयच्या सरकारान खूब मोठी वाटचाल केल्ली आसा. हांव ह्या खातीरच ह्या 6 वर्सांच्या पुर्ततेच्या निमित्तान हांव शुभेच्छा दिता. आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत अत्यंत बरे रितीन तांणी सुशासन प्रशासन एक बरे राज्य, एक जनतेचे राज्य आणि लोकांक आवाज दबयनासतना लोकांक फ्रीडम दिवन आमी हे कार्य केल्ले आसा. तुम्ही क्रिटिक्स कितेंय करात, कितल्योय तक्रारी करीत रावात, तुमच्या तक्रारीचे निवारण जातले पूण तुमकां अपशब्द दिनासतना, तुमकां वायट चिंतनासतना, तुमचेर कारवाई करनासतना अत्यंत पॉझिटिव्ह वे ज्यो टिका आसात त्यो घेवन गोंयाक एक बरे शासन दिवपाचे कार्य डॉक्टर प्रमोद सावंतान केल्ले आसा, भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केल्ले आसा. म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत आणि तांचे मंत्रिमंडळ आणि या सगळ्या गोंयच्या जनतेचे हांव शुभेच्छा दिता. कारण एक बरे सरकार तुम्ही फावो केल्ले आसा आणि तुमच्या प्रत्येक उल्याक हे सरकार पावतले असो निर्धार या सरकाराचो आसा. म्हणून परत एक फावटी 6 वर्साच्या पुर्ततेक हांव भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर प्रमोद सावंताच्या या सरकाराक खूप खूप धन्यवाद दिता, शुभेच्छा दिता. Namaskar. Today is the day when Honorable Chief Minister Sir Pramod Sawantji has completed 6 successful years as the Chief Minister of Goa and first BJP Chief Minister to complete 6 years at a stretch. Okay, so we are all here to congratulate him on behalf of people of Goa. And just now our minister in his last 20 minutes or so has already told all his accomplishments, what he has done for Goa. And on behalf of people of Goa and especially on behalf of people of my Shivoli constituency, I wish our Honorable Chief Minister all the very best to continue the good work what he is doing for the state of Goa, and he has brought the state of Goa to the #1 position amongst the small states of India, that we must remember. So God bless him with good health, and I once again congratulate our Honorable Chief Minister and his entire cabinet. God bless you all. Thank you. आता तुमचे आता इलेक्शन जाऊन 3 वर्सां जाल्या, जवळजवळ 50% जो कार्यकाळ आसा तो सोंपला. आनी ह्या फाटभुंयेर आयज मंत्रिमंडळ फेरबदल ही चर्चा चालू आसा. सध्या सीएम आनी प्रदेश अध्यक्ष दिल्लीन आसा. तुमकां कशें दिसता जावपाक जाय मंत्रिमंडळ फेरबदल की? हाचो रिव्ह्यू आसा तो आमचे सरकार आसा ते डबल इंजिन सरकार आसा. आमचे जे कितें कार्यक्षमता आसा ताची परीक्षा किंवा ताचो रिपोर्ट, ताचे प्रोग्रेस हे सगळे मॉनिटर केल्ले वता आणि आमचे वरिष्ठ आसा तो निर्णय घेतलो आणि ही जी जबाबदारी आसा ती आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताची आसा. एखादे वेळ तांकां दिसले की आमी खंय तरी खंयच्याय सेक्टरान भितर कमी आसा जाल्यार ते करतले. इट इज अप टू हिम. वी कॅनॉट कमेंट ऑन वेदर इट इज गोइंग टू बी, म्हणजे आमकां तसो अधिकार दिलो ना किंवा आमची जबाबदारी ती न्ही.
पूण तुमचे व्ह्यूज बी जाणून घेतले पक्ष फाटल्या पी संतोष आयिल्ले किंवा पक्ष नेतृत्वान व्ह्यूज सरकाराच्या विरोधान म्हणजे सरकाराच्या विरोधान अशें कांयच ना पूण एखादे वेळ आमकां प्रोग्रेस करपाकच जाय ताच्याकय बरें अपेक्षीत आसा जर जाय निश्चितपणान जातलें पूण खंयच्याच एका मंत्र्याचेर डाग आसतलो किंवा मंत्री आसा तो इनएफिशियंट आसा काम करना किंवा तक्रारी आसात अशें जर आसलें जाल्यार पळयता आशिल्लें पण आयज आमकां दिसता की आमकां एखादे वेळ खंयचेय खातें कमी पडटा जर जाय जाल्यार मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले वरिश्ठां कडेन उलोवन निर्णय घेतले मदींच कांय दिसां पयलीं एका माजी आमदार किंवा माजी मंत्र्यान आरोप केलो की आपणाक काम करपा खातीर पयशे दिवचे पडले म्हणून म्हणजे आता तुम्ही एक त्या मंत्र्या कडेन वचून विचारपाक जाय तुम्ही तुमच्या विधानाचेर तुम्ही कन्फर्म आसा काय म्हणून कारण आयज आमकां रिपोर्ट्स मेळटात ते तशें ना ताणें एखादे वेळ चुकीच्या इन्फॉर्मेशनाचेर कितें आरोप केल्ले आज आमकां एक फावटी उलट दिशेनी तांचे गुमजाव असो दिसता ते त्या मंत्र्याक विचारपाक जाय की अनुभव म्हणजे कोणी आसा जर जाय जाल्यार स्पश्टपणान सांगल्यार आमी लोकांच्या नदरेंतल्यान क्लियर जाता की खंयच्याय मंत्र्याचे कितें आसा आरोप आसतना थोडे थोडे आमचेरय आसतात जाल्यार मंत्र्यान ते कोणी कंप्लेन करता ताणें स्पश्टपणान सांगलें जर जाय जाल्यार हवेत गोळीबार करून कांय निष्पन्न जायना तांकां खऱ्यांनीच निष्पन्न करपाचें आसा जर जाय टार्गेटेड गोळीबार करता स्पीकरान नांवां घेतली तुमचे मंथ एंड मेरेन कितें सफल जावं शकता मॅडमाची नांवां तुमकां कितें म्हणणें No comments. कमेंट ना तुमचें नांव डिस्कस तुमकां कितें आयडिया No, nothing is told to me. आणि सिद्धार्थ तुम्ही असं सांगायला गेले प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री झाले उपरांत बरीच इलेक्शनां जिखले म्हणजे पण झेडपी इलेक्शन जिखले मागीर ते सांखळी पोंडा म्युनिसिपालिटी जिखले पूण तरी सुद्दां एक साऊथ गोवा सीट जो आसा तुमकां जिखपाक जालो ना आमदार आयल्या उपरांत सुद्दां म्हणजे काँग्रेसचे आमदार कितें कारण कितें आसूं शकता म्हणजे एक काँग्रेसची फटींग पण पूण बाकीचे इलेक्शनां तेंची दिसली ना ना ते सगळी इलेक्शनां जिखतली तशीच नासता भारतीय जनता पक्ष हे प्रत्येक इलेक्शन सिरियसली घेता आम्ही केदेय बारीक असून केदेय मोठे इलेक्शन असून त्याच ताकदीन त्याच नेटान आम्ही ते इलेक्शन लढतात आणि हाजे फुडें जी इलेक्शनां येतली ती आमी तशीच लढटली लोकां फुडें वचून लढटली लोकांक कन्विन्स करून आमी जिखतले म्हाका पूर्ण खात्री आसा की फुडल्या फावटी आमचो डेफिनेटली दोनूय सीट येतली फुडले तेजे पयलीं असेंब्ली इलेक्शन जातलें हय म्हणजे ताका तुमी साऊथ गोवा तुमचे बरेच दक्षिण गोंयान आमदार चड आशिल्ले हे फावटी तरी सुद्दां जिखपाक जालो ना प्रत्येक हांव परत एकदा सांगता की प्रत्येक इलेक्शनाक जिखता जशें नासता ती एकदा खंय तरी कमी पडटा खंय तरी फाटी पडटा सो आमी परत आमी एनालायज करून परत आमी लोकां फुडें वता आणि अशें कांय ना की हो जिखत येतालो तो मतदारसंघ आमी आमच्या हातांतल्यान गेलो हो मतदारसंघ अवघे 2 फावटी आमी जिखलेले आसात आनी इतक्या कारकिर्दीन भितर एखादे वेळ गेले जर जाय जाल्यार ते आमचें अपयश न्ही पण तातूंत भितर जर तुमी पळयलें वोट आमचे पर्सेंटेज ऑफ वोट्स आसात त्यो खूब वाडलेले आसात आमकां होप आसा की फुडल्या फावटीक आमी निश्चितपणान जे कितें त्या वेळार काँग्रेसीन हो मतदारसंघ जसो आमी हरलेलो आसा तशे खुबशे मतदारसंघ ह्या देशान भितर आमी हरले कारण तांणी सांगलें तशें काँग्रेसीचो जो अपप्रचार आसा की आमी कॉन्स्टिट्यूशन बदलतले म्हणून मायनॉरिटी भितर एक फियर केलो आनी ताचो फायदो तांकां तात्पुरतो जालो आनी आतां लोकांक रियलायज जाल्लें आसा की आपणे खूब मोठी चूक केल्ली आसा कॉन्स्टिट्यूशन बदलपाचे भारतीय जनता पार्टीचे कसलेंच इंटेन्शन नाशिल्लें सरकार आयले नंतरय कॉन्स्टिट्यूशनाक आमी हात लायलो ना हाचे वेल्यान सिद्ध जालें की कांय वेळार 1-2 फावटी कोणी कोणाक फसोवपाक शकता ते आतां परत एक फावटी लोकांक कळटलें आणि एक तुम्ही अचिव्हमेंट सांगताना पळय एनईपीचो उल्लेख केलो ते एनईपी तुम्ही इम्प्लिमेंट करता म्हणून पूण थोड्या म्हणजे एप्रील जावन जो पळय सुरू करपाक बरेच पालकांचो विरोध आसा आनी थोडे जाण कोर्टान गेल्यात तर तुम्ही सद्याक जे कोर्टाच्या हातून भितर आसा म्हणटकच आमकां कॉमेंट करपाक वचना कारण कोर्टाच्या वयर आमी ना पूण म्हाका इतकें सांगपाक जाय आमच्या विरोधान आशिल्ले ते लोक पसून एनईपीचे समर्थन जाता खंयची नवी गोष्ट आसा खंयची चेंज आसा पळय न्ही ताका विरोध हो जावप सहजीक आसा आणि 100% लोकांचे मत आसतलेच अशें ना आमी एखादे वेळ 70% लोक एनईपी म्हणजे एप्रिलाक सुरू करपाक अनुकूल आसात आणि हो निर्णय फक्त सरकारान घेतले ना शिक्षण तज्ञ आसात तांच्या सगळ्या मार्गदर्शनांतल्यान घेतले आसा आणि लोकांचे व्यू घेतले आसात पयले फावटी आमी पळयतात की शिक्षण खातें हे गांवां भितर स्कुलां भितर वचून प्रत्येक हेडमास्टराक मेळून तांचे ओपिनियन घेतले नंतर हो निर्णय केला आता हातून भितर थोडेशे अपवाद आसात ते वेळ करतात आणि ते कोर्टांनी गेल्ले आसात तो निर्णय येतो तो स्वीकार करतले सरकार सबजुडीज एक आसा तो जालो
पूण जर तातूंत कितें जर चुकीचें जर आशिल्लें जाल्यार कोर्ट इमिजिएटली स्टे दितलो आसलो, कोर्टान ते फुडें धुकल्लो. एप्रिलसान सुरू करपाक एनईपी विरोध ना एनईपी आनी एप्रील सुरू करप हाजो कांय संबंध ना. पहिली गोष्ट एनईपीन खंय कोरोना एप्रिलाक चालू कर, मार्चाक चालू कर. इट इज ओनली टू गेट प्रॉपर स्कूल एज्युकेशन अवर्स टू स्टुडंट्स. प्रत्येक स्टुडंटाक अमकी वरां शिकपाक जाय हे मॅन्डेट आसा खंयच्याय हातून आसतली. सो त्या पूर्ण करपाक हे ऑलरेडी न्हय आसा, तातूंत कांय चूक ना. सगळ्यांचे आभार मानतात. तुम्ही सगळे जण टाइम करून आयले तुमच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत पावतले अशी अपेक्षा धरतात. धन्यवाद.